सर्वांना नमस्कार. तर आज टू पीस कटिंग कशी कट करायची ते आपण शिकणार आहोत. तर काय करायचं, आता ब्लाऊजचं सर्व माप जसे आहे तसेच घ्यायचे. तर आता आपल्याला उंची घ्यायची, ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच ॲड करायचं त्यामध्ये. तर ब्लाऊजची उंची 13 आली, प्लस 1 म्हणजे 14. याच्यावरती मार्किंग करून घेतली, 14 इंचावरती मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता कमरेचं माप घ्यायचं. कमरेचं माप जे काही असेल आपलं, किती कमरेचं माप आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं असते, 2 प्लस ॲड करायचं असते. तर कमरेचं माप घेतलं, कमरेच्या मापामध्ये आपण 2 प्लस ॲड करणार आहोत. हे बघा, कमरेचं माप प्लस 2 प्लस ॲड, 2 प्लस आपण शिलाई मारण्यासाठी ॲड करतो. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. आता क्रॉस पट्टीसाठी आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत. हे आपली क्रॉस पट्टी घ्यायची असते आपल्याला. खाली कटोरी ब्लाऊज म्हटलं की आपला क्रॉस पट्टी काढावंच लागते. साधी कटोरी ब्लाऊज तर आपण आता खूप वेळेस शिकलेलो आहोत. तर आता टू पीस कटोरी कशी कट करायची ते शिकणार आहोत. हे बघा, क्रॉस पट्टीसाठी घेतलं मी. आता 1.5 इंचावरती एक मार्किंग केली. ती कशासाठी, तर आपल्या क्रॉस पट्टीला आणि कटोरीला आपल्या आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती एक मार्किंग करावं लागते. या पद्धतीने अशी व्यवस्थित मार्किंग करून घेतली मी. आता आपल्याला घ्यायचे गळा रुंदी, शोल्डर. तर आता मी इथे घेते शोल्डर, सॉरी आपलं गळा रुंदी घेते मी. गळा रुंदी 2 घेतले आणि शोल्डर 3 घेतले. आता गळ्याची उंची घेते. समोरच्या गळ्याची उंची मी इथं 6 घेते आणि खाली गळ्याला मार्किंग 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची, कारण की गळावरती 2 घेतलाय, खाली आपण 2.5 इंच घेणार आहोत. कशासाठी, तर ते आपलं शोल्डर उतरणार नाही त्यासाठी. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. आता ते लाईन जोडून घेतल्या. तर इथं मी मुंडा पण 6 घेतलाय. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. बघा, मुंडा 6 घेतलाय. हे बॉक्स तयार करायचा. आपला जे कमरेचा भाग आला आहे तो वरचा खालचा भाग पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि मुंडा खोलीमध्ये 1 इंचावरती आणि परत त्याच्या 1 इंचाच्या नंतर वरती 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. आणि मग इथं आपल्या गळ्याला आकार द्यायला इथं 1/2 किंवा 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. आता कटोरीला आकार देण्यासाठी हे जे आपलं 1 इंचावरती मार्किंग केली, तिथं 2.25 आणि 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची. त्या दोनाच्या मधोमध किंवा दोनाच्या त्या डॉटवरून आपण कटोरीला आकार देऊ शकतो. तर आता कटोरी मोजताना काय करायचं, कधीही हुक जे आहेत त्या साईडने आपल्याला कटोरी मोजून घ्यायची असते. तर आता मी बघा, हुक ज्या साईडने आहेत त्या साईडने कटोरी मोजून घेतली. तर कटोरी आली आता किती, 5.5 कटोरी आली. तर 5.5 वरती एक मार्किंग करायची. आता कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला पुढं सांगते. तर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. बघा, हे बघा, मी व्यवस्थित मार्किंग करून घेतली. आता मुंडा खोलीमध्ये पण मार्किंग करून घ्यायची. 1 इंचावरती एक मार्किंग आहे, परत वरून 1/2 इंचावरती एक. आता पेपर कट करून घ्यायचा.
पेपर कट करून झाला आता आपला. हे बघा समोरचा पाठीचा भाग झाला. आता बाही किती घ्यायची, आता बाहीची उंची घेतली बघा मी. बाहीची उंची आपली जेवढी काय असेल तेवढी त्यात फक्त आपला अर्धा प्लस ॲड करायचं असते. आता आणि मुंडा आपल्या जे आपला छातीचा जो भाग आलेला आहे का त्याच्यानुसार आपण बाही रुंदी घेतो. तर छाती रुंदी आली ती किती 10, त्यात मी 1 इंच ॲड केलं आहे, 11 घेतलेलं आहे. आणि परत उभ्या लाईनला परत एक आडव्या याच्यावरती 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली आहे. ती मार्किंग करून झाली की परत तो टेप बरोबर अर्ध्यावरती फोल्ड करायचा, जो कितीही भाग येऊ दे त्याचा. अर्ध्यावरती फोल्ड करून घेतला की परत त्याच्यामध्ये एक मार्किंग करून घेऊन उभी लाईन मारून घ्यायची. उभी लाईन मारून घेतली की परत वरच्या लाईनपासून खाली 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची आपल्याला. आणि परत त्या 1.5 इंचापासून खाली 1.5 इंचा ती मार्किंग करायची, कारण की आपण बाही काढायची आपल्याला. ही सोपी पद्धत राहते बाही काढायला. आणि मुंड्याच्या साईडला 1.5 इंच, शोल्डरच्या साईडला 1 इंचावरती एक मार्किंग करायची. आणि त्या डॉट आहेत ना, ते डॉट बरोबर व्यवस्थित जोडून घ्यायचे. या पद्धतीने अशी जोडून घ्यायची व्यवस्थित. आता आपली बाही फिटिंग किती आहे ते बघायचं आहे. बाही फिटिंग बघता वेळेस कधी आतमधल्या साईडने बघायचं. ब्लाऊज उलटा करून बाही फिटिंग बघायची, म्हणजे प्रॉपर बाही फिटिंग किती आहे ते समजतं आपल्याला. तर बाही फिटिंग आपली आली तर 5.5 प्लस 6 2 5.5 प्लस 2 केले. परत इथं मार्किंग करून घेतली. आता बाही कट करून घ्यायची, पेपर कट करून घ्यायचा. आता जो आपण 1.5 इंचाचा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून टाकणार आहोत, तो येतो आपला समोरचा भाग. हा आहे आपला समोरचा भाग. जी छोटी बाजू येते ती समोरची बाजू जोडताना पण त्या साईडने जोडून घ्यायची. आता आपल्याला कटोरी कशी कट करायची ते बघायचं. आता कटोरी कशी वाढवायची, तर सगळ्यात अगोदर जी आपली कटोरी आलेली आहे अगोदरची, ती व्यवस्थित आखून घ्यायची. व्यवस्थित आपण अशी आखून घ्यायची. आखून घेतली हे साईडला 1.5 इंच, हुक लुक्स पट्टीच्या साईडला 1.5 इंच आणि मुंड्याच्या साईडला पण 1.5 इंच आपली कटोरी वाढवून घ्यायची. दोन्ही साईडला 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतली. आणि आता काय करायचं, टेप बरोबर पकडायचा आणि अर्ध्यावरती फोल्ड करून घ्यायचा. अर्ध्यावरती फोल्ड झाला की काय करायचं, तिथे एक मार्किंग करून घ्यायची. तिथे मार्किंग करून घेतली की खाली उभे 2 इंचावरती उभा टक्स मारून घेण्यासाठी आपल्याला तिथं पण मार्किंग करून घ्यायची. 2 इंच खाली पण कटोरी वाढवायची आपल्याला. तर हे बघा, ह्या लाईन जोडून घ्यायच्या, बरोबर लाईन ह्या जोडून घ्यायच्या. ही लाईन उभी पण वरती घ्यायची. बघा खाली 1.5 इंच घेतले आपण, तर वरती अर्धा इंच असं घेत राहायचं आणि खाली थोडंसं आकार वाढवत जायचा. ते बघा खाली अर्धा इंच जे आपण घेतलं ते खाली 1.5 इंचापर्यंत आकार वाढवून घ्यायचा. या पद्धतीने खूप सोपी पद्धती आपली 2 पीस कटोरी कटिंग पेपरवरती करून घेतली आपण. स्टिच कशी करायचं तो पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकन यूट्यूबवरती. हे झाले आपली 2 पीस कटोरी कटिंग. आता व्यवस्थित अस्तरवरती हातरून घ्यायचं, मार्किंग करून घ्यायची चॉकने. व्यवस्थित हातरून घेतलं, चॉकने मार्किंग करून घेतली की ते अस्तर आता कट करून घ्यायचं.
हे बघा आपलं आता अस्तर कट करून झालंय. आता ब्लाऊज पीसवरती अस्तर पूर्ण टाकून अस्तर व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. अस्तर कट करता वेळेस काय करायचं, आपल्याला थोडी थोडी जागा एक्स्ट्रा सोडून आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं ब्लाऊज पीसवरती. हे बघा थोडं एक्स्ट्रा ब्लाऊज पीस ठेवायचा अस्तरवरती कट करताना. खूप सोप्या पद्धतीने मी आता तुम्हाला कटिंग सांगितलेले आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे झालं आपलं ब्लाऊज